कुलाबा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर पाहतोय आपण की ज्या प्रकारे सुरू आहे सरकारचा नेमकी मुहूर्त कधी आहे, कधी मुख्यमंत्री पदाची नावाची घोषणा होईल? नाही, मला वाटतं पुढच्या आमच्याकडे एक प्रक्रिया असते, सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड असतो, वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा होते आणि त्यानंतर हे निर्णय घेतले जातात। ती प्रोसेस चालू झालेली आहे, प्रक्रिया चालू झालेली आहे। आता लवकरच हा निर्णय घेतला जाईल। खरं तर आता उद्या जी आहे ती 26 तारीख आहे, मुदत संपते, तर अशा वेळेस काय नेमका पर्याय आहे समोर? नाही, मुदत ही विधानसभेची संपते आणि नवीन विधानसभा ही गठीत झालेली आहे, त्यामुळे आता काही अडचण राहिलेली नाही आहे। आता मुख्यमंत्र्यांना जर का त्यांची कारकीर्द संपत असेल तर त्यांना ओझेवाहू सरकार म्हणून दर्जा देऊन काम करता येतं। खरं तर उद्या मुख्यमंत्र्यांची जी आहे ती मुदत संपताना पाहायला मिळेल, 26 तारीख उद्या आहे, तर अशा वेळेस राज्यपालांना काही सूचना द्याव्या लागतील किंवा कशी प्रक्रिया येईल? नाही, राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांना राज्यपाल सांगू शकतात केअरटेकर म्हणून कंटिन्यू करावं 2, 4, 8 दिवस जे असेल ते। दुसरा प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी सांभाळलेली आहे, तुमची कारकीर्द सुद्धा चर्चेत राहिलेली आहे। आता नेमकं तुम्हाला काय आवडेल, तीच पद भूषवायला आवडेल की आणखी काही मंत्रीपद तुम्हाला? जी जबाबदारी, बघा, विधानसभा अध्यक्ष बनण्याची संधी ही फार मोठी संधी होती, त्यातनं बरंच काही शिकायला मिळालं आणि ह्यापुढेही माझा पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडायचा मी प्रयत्न करीन। पण या कालावधीमध्ये ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांच्या नेत्यांची मोठी नाराजी आपल्याला पाहायला मिळेल तुमच्यावरती। आता नाराजी नेत्यांची कशासाठी आहे ते काय समजलं नाही, केवळ बिनबुडाचे आरोप करणं, टीका करणं एवढंच त्यांनी केलं आहे। पण मी दिलेल्या निर्णयात काय चुकलं आहे, काय इलिगल आहे किंवा काय कायद्याच्या पलीकडे आहे किंवा काय सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या डायरेक्टिव्हच्या विरुद्ध आहे, हे कोणीच काही बोललं नाही आहे, कारण तसं नाहीच आहे। मी जो निर्णय दिलेला आहे तो शाश्वत आहे, त्या निर्णय संपूर्णपणे तो कायद्याला धरून आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्टिव्सच्या अनुषंगाने आहे, त्यामुळे ह्याच्यात काही एक चुकलेलं नाही आहे आणि हा निर्णय संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा माझा ठाम विश्वास आहे। पण या घडामोडी इथं संपलेल्या नाही, अजून आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभा अध्यक्षपद भूषवायला आवडेल? जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती मी पार पाडणार। धन्यवाद। पाहतो आपण राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे का माझा पक्ष जी जबाबदारी माझ्यावरती देईल ती मला पार पाडायला आवडेल आणि जो काही निर्णय दिला तो संसदीय कामकाजाला धरून दिलेला आहे, त्यामुळे जर त्यात काही चुकीचा असेल तर त्या नेत्यांनी ते सांगावं की यामध्ये ही चुकीचा निर्णय दिलेला आहे तो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।